नमस्कार. श्री स्वामी समर्थ. येणाऱ्या 30 एप्रिल 2026 रोजी म्हणजेच गुरुवारी पौर्णिमा रात्री 9:12 सुरू होणार आहे, तर 1 मे रोजी रात्री 10 वाजेपर्यंत पौर्णिमा आहे. जर तुम्ही दर महिन्याची पौर्णिमा सत्यनारायण जर तुम्ही करत असाल तर पूजा मांडणी कशी करायची, कथा अध्याय किती वाचायचे आणि पूजा कशी करायची, आरती कुठली म्हणायची, आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती बघूया. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सत्यनारायण पूजेचे व्रत का करतात चला तर बघूया. सत्यनारायण पूजा हे भगवान विष्णूच्या सत्यरूपाची आराधना करण्याचे एक पवित्र व्रत आहे, जे घरात सुख, शांती आणि समृद्धी आणते. हे व्रत मानवी जीवनातील दुःख आणि संकटे दूर करणारी इच्छापूर्तीसाठी, विशेषतः नवीन कार्य, विवाह, नवीन घर किंवा वाढदिवसानिमित्त आवर्जून केले जाते. तर आपण सत्यनारायणचं मुख्य महत्त्व बघूया काय. समृद्धी आणि शांती. हे व्रत सुख, संपत्ती आणि धनधान्य वाढवणारे मानले जाते. यामुळे कुटुंबात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, संकट निवारण होत असतात. आयुष्यात कितीही मोठे संकट आले, अडचणी आले तरी दुःखातून मार्ग काढण्याचे हे व्रत अत्यंत प्रभावी मानले जाते. सत्य आणि भक्तीसाठी. सत्यनारायण म्हणजे सत्याचा नारायण परमेश्वर. हे व्रत माणसाला नेहमी सत्याच्याच मार्गावर चालण्याची प्रेरणा देत असते. तर आपण हे व्रत दर महिन्याच्या पौर्णिमेला करत असतो. तर हे व्रत कधी करायचं आहे, तर प्रदोष काळात ही पूजा मांडणी करायची असते. आपल्याकडे सत्यनारायणचा फोटो असेल तर तो मांडायचा आहे चौरंगावरती. त्यानंतर 3 सुपाऱ्या, ह्या ज्या 3 सुपाऱ्या असतात त्यासाठी तुम्हाला कोजागिरीची दिवशी पूजा करायची आहे आणि त्यापासून हे आपण 3 सुपाऱ्या मांडणी आपण सत्यनारायणच्या दर महिन्याच्या पूजेमध्ये ठेवू शकतो. एक गणपतीची, एक लक्ष्मीची आणि एक कुबेरची, असे 3 ह्या सुपाऱ्या आहेत. तर आपण गणपतीच्या सुपारीपासून सुरुवात करायची असते. तिचं प्राणप्रतिष्ठा करायची आहे, तिला नैवेद्य दाखवायचं, फूल, धूप, दीप, अष्टगंध लावून. नंतर लक्ष्मी मातेला पण फूल ठेवायचं आहे, हळदी कुंकू लावायचं आहे आणि तिचंही समोर आपण खडीसाखरेचा नैवेद्य ठेवायचा असतो. नंतर कुबेरचा सुद्धा आपण तसंच पंचोपचार पूजा करून आपण नैवेद्य ठेवून नमस्कार करायचा आणि कळशावरती बाळकृष्ण हा एक तांदुळामध्ये बाळकृष्ण ठेवायचा आहे आणि प्रसाद म्हणून आपल्याला शिरा करायचा असतो. तर या दिवशी आपल्याला सकाळपासून उपवास पकडून तो प्रदोष काळापर्यंत पूजा मांडणी, कथा वाचन झाल्यानंतर आपण उपवास सोडायचा असतो. तो शिऱ्याचा प्रसाद कोणालाही न देता आपण स्वतः ग्रहण करायचा आहे. आणि अध्याय 5 आहे, तर ते 5 अध्याय आपल्याला पठण करायचं असतं आणि आरती करायची आहे. आणि अशा पद्धतीने आपण सत्यनारायणची पूजा मांडणी करू शकतो आणि सेवा करू शकतो. तर दर महिन्याची पौर्णिमेला हा सत्यनारायण प्रदोष काळात नक्की करावा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी